आता ना मी सेटवर आली आहे. तुम्हाला हे फनी दिसत असेल पण आय मेकअप सुरू होता आणि ना ब्रेक ओव्हर होण्याच्या मार्गावर होता आणि तेव्हा मग आम्ही आलो पटकन मेकअपला बसलो आणि लंच ब्रेक ओव्हर झाला त्यामुळे जेवलो नाही. पण आता इतकी जास्त भूक लागली की आम्ही चाललो आता जेवायला. आता आम्ही पोचलो आहे आणि मी हे वाढून घेते. इथे भाग्य पण आहे आपल्यासोबत. भाग्य पण वाढून घेते. हे थोडं अवॉइड करा प्लीज. हे फनी आहे मला माहिती आहे पण अभिषेक दादा बोलायला आले आणि मग आमचे जे मेकअप दादा आहे ते बोलले की ठीक आहे जेवून या काही हरकत नाही. मग मी करतो कारण खाताना परत मी तोंड उघडेन बंद करेन तर ते लाईन जाईंगी. मग त्यापेक्षा ते म्हणाले खाऊन ये. सो दॅट्स हाऊ इट इज. आता जेवून घेते. स्टार्ट झालं. काय होत आहे? मला काय नाही होत आहे. आमचं जे शूट होतं सेटवर ते झालंच नाही. आम्ही मेकअप करून खूप वेळ बसलो पण सीन्स काही लागले नाही बिकॉज शेड्यूल थोडं वर खाली झालं आहे तर त्यामुळे मग ते लागलं नाही. पण आत्ता आम्ही सगळे पाणीपुरी पार्टी करतोय. ही आहे भाग्यश्री आणि तिकडे सँडविच बर्गर्स वगैरे ठेवले आणि हे बघा 8 प्लेट पाणीपुरी. सगळी येत आहेत आता रूममध्ये. हां एकदा बघ ना ऑन आहे का बघ ना रिमोटवर. इस पे ऑन लिखा है. हां इस पे लिखा है. अभी ऑन झालं ते किती सफोकेट. तर हां आणि ना काय झालं तिकडे ना सगळं संपत आलेलं तर त्यांनी ना शेवपुरी आम्हाला पेपर प्लेटमध्ये अशा 2 पॅक केल्या आणि 2 द्रोणमध्ये पॅक केलं. पण ठीक आहे. आम्ही त्यांचं नाव खूप ऐकलेलं. मोहन पाणीपुरी असं नाव आहे. थँक्स टू शरयू. येस थँक्स टू शरयू. येस म्हणजे पारूने आम्हाला हे सजेस्ट केलं आणि आम्ही तिकडे गेलो. राजवाडा चौक आहे ना तिकडे हे लोकेटेड आहे मोहन पाणीपुरी आणि त्याच्याच पुढे एक फूड कॉर्नर आहे. तिकडून आम्ही बर्गर आणि सँडविचेस घेतलेत. सो आता सगळे आले की मी पुन्हा व्लॉग कंटिन्यू करते. चीज ग्रिल सँडविच ना सी दिस. ह्याच्यात चीज आहे. हे भाग्यश्रीच आहे आणि ती त्याला केचपने डेकोरेट करतीये. खाऊन सांग कसं आहे म्हणजे आपण टेस्ट सांगू शकतो सगळ्यांना. गरम आहे. अय्यो अमेझिंग है ना. चलो देन आमच्यासाठी पास. शेवपुरी. दिस इज माय ग्रिल सँडविच. हे सगळं आम्ही काढलंय आता. सगळे खाऊ आता मिळून. आता ना मी सँडविच खाऊन तुम्हाला सांगते की कसं आहे. ग्रिल सँडविच किती आहे? ग्रिल सँडविच किती आहे? ग्रिल सँडविच बघ अजून एक 2 एक तिचं आहे. कोणाचं? एक स्नेहाचं. ऍक्च्युली घोळ झालाय. हिने तुझं ग्रिल सँडविच प्लेन चुकून खाल्लंय. चीज आहे पण 2 पीस आहे चालेल ना. असं झाले ना बट सँडविच इज ऑसम. आणि आता शेवपुरी खाऊन बघूया. सो दिस इज द शेवपुरी. आय एम इटिंग शेवपुरी अँड टेलिंग यू द टेस्ट. नाईस. शेवपुरी इज नाईस. आता पाणीपुरी ट्राय करायचे ते आम्ही सांगू की कशी आहे पण शेवपुरी पास. हे फ्रेंच फ्राईज आहेत. खाऊन सांग कसे. फिंगर चिप्स आहेत. इट्स नाईस. हां साताऱ्यामध्ये फास्ट फूड छान मिळतं बट ऑनेस्टली मला मॅगडीचं फार आवडतं बिकॉज देयर इज कॉम्पिटिशन यार. हे पिरी पिरी आहे ना ते पेरी पेरी आहे त्यामुळे. कसं वाटतं तुला? तुझी किरीकिरी बंद कर. ओके और कुछ मैम आप ये खाओ और आप खाते जाओ. ए कसं वाटतंय? क्यूटू. थँक्यू. कशी शेवपुरी? वेरी नाइस. बर्गर कैसा है? औसम है. तूने जो खाया अच्छा लगा? टेस्ट अच्छी है ना इसकी जेन्युइनली. मस्त आहे. येस. टेलिंग यू मुंबई मध्ये जे फास्ट फूड मिळतं त्याला काहीच कॉम्पिटिशन नाहीये लेकिन हम लोगों को ये अच्छा लगा है. नॉट बॅड. या सो मोहन मधनं आपण साताऱ्यात ना चाट घेतलंय. हे कमाल आहे. झालं माझं बोलून. ओके तर मी सगळे डिटेल्स पण दिलेत की काय 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 कुठून. या सो आता मी खाऊन घेतो मज्जा करतो आणि मग मी नंतर माझ्या रूम मध्ये गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. मध्ये पाणीपुरी खाल्ल्यावर तुम्हाला सांगेन की पाणीपुरीची टेस्ट कशी आहे. बोलायची इच्छा नाही एवढी भूक लागली आहे. ओके बेबी. हॅलो. तर आज आहे आमचा लास्ट डे इन सातारा. आज आमचं नाईट शिफ्ट आहे आणि उद्या सकाळी आम्ही डिरेक्टली मुंबईसाठी निघू. आणि काल तुम्ही पाहिलंच ना पाणीपुरी आणि हे सगळं आम्ही खाल्लं.
सँडविच छान होतं, पण इवन सेवपुरी वॉज गुड, बट पाणीपुरी वॉज व्हेरी ॲव्हरेज. अजिबातच आम्हाला आवडलेलं नाही आहे, कारण त्याचं जे पाणी होतं त्यात म्हणजे असं थिकनेस तर काहीच नव्हतं आणि नुसतं वरून वॉटर ॲड केल्यासारखं एकदम स्लरी, म्हणजे स्लरी, काहीच टेस्ट नव्हती. सो वी आर व्हेरी डिसअपॉइंटेड विथ द पाणीपुरी. बट नेव्हरदलेस आपण मुंबईत जाऊन एकदा पाणीपुरी खाऊया, म्हणजे टेस्ट जरा न्यूट्रलाइज होईल. आणि आत्ता ना मी रूमवर आहे आणि मला ना असं टिपिकल लंच करायचं नव्हतं. सो मग मी पिझ्झा मागवला आहे, मेक्सिकन ग्रीन वेव्ह आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स. आता मी खाते. आत्ता वाजलेत साधारण 3. आय शो यू. 2:58. आणि हे खाऊन मी जरा 1 तास झोपणार. 5चा आमचा कॉल टाईम आहे, किंवा 5 वाजता गाडी येईल असं काहीतरी आहे. सो मग आम्ही निघू, कारण नाईट शिफ्ट असल्यामुळे जरा लेटचा कॉल टाईम आहे. अँड दॅट्स हाव सातारा स्केड्यूल रॅप होईल आमच्यासाठी. काही लोकांचं काल झालं तर ते गेले मुंबईला. अँड आता माझ्या रूममध्ये पण मी एकटी आहे, कारण मेघाचं झालं तर मेघा पण गेली कालच. अँड दॅट्स इट. मेघा, आय मिस यू. आणि प्राप्ती आहे, भाग्यश्री आहे. सो आम्ही एकत्रच निघू मुंबईसाठी. ॲज इन माहीत नाही एकाच गाडीत जाऊ की नाही, पण येस, जर्नी एकत्र स्टार्ट होणार आहे. सो दॅट्स हाव इट इज. आता जरा पेट पूजा अँड फिर काम दूजा. दिस इज द पिझ्झा अँड दिस इज प्लेन गार्लिक ब्रेड स्टिक्स. सो लेट्स ईट. मुंबईत आता एवढे ऑरिगॅनो किंवा फ्लेक्स देतच नाहीत. 2 ऑरिगॅनो देतात आणि 1 फ्लेक्स देतात, पण ह्याने इतके सारे दिलेत. मला आता थोडंसं कसं तरी वाटतं की एवढं सगळं मी काय करणार आहे. सो वॉट आय विल डू, मी हे घेऊन जाईन घरी आणि मी गार्लिक ब्रेड स्टिक बनवते घरी. सो मी त्याच्यात हे वापरेन. आता आपण पिझ्झा खाऊन बघूया. सो दिस इज फ्रेश पॅन मेक्सिकन ग्रीन वेव्ह पिझ्झा. दिस इट्स गुड. मी खाऊन घेते. तुम्हाला पण पिझ्झाची क्रेविंग झाली असेल तर पिझ्झा ऑर्डर करा आणि खा. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेत 5:35 अँड टुडे वी रॅप आर सातारा स्केड्यूल. म्हणजे आज झालं आहे फायनली. आमचे सीन्स झाले, कटिंग झाले, बट वी आर सो टायर्ड. आता आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. आता निघायचं हे ठरवू. गाड्या तर ऑलरेडी आहेत, पण हॉटेलला जाऊन थोडंफार पॅकिंग पण करायचं आहे. म्हणजे तशी बॅग रेडी आहे, पण थोडंफार जे काय वर ब्रश वगैरे आहे ते ठेवून आणि मग वील हेड टू मुंबई फायनली. आणि मी उल्हासनगरला चालले. सो आय एम व्हेरी 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 हॅपी, कारण मी आता ऑलमोस्ट गणपतीनंतर आत्ता चालले. सो इट्स बीन अ वाईल. मी घरी गेले, मम्मीला पण भेटले नाही आहे. सो आता मजा येणार आहे. दिवाळी पण आहे, मधू पण येणार आहे. सो इट इज गोइंग टू बी अ फन. बाकी जर्नीमध्ये असा काही ब्लॉग करणार नाही आहे मी, कारण आय एम सो टायर्ड. सो मी झोपणार आहे. पण मध्येच कुठे मी थांबले तर मी नक्की ब्लॉग बनवेन. मॉर्निंग, वेलकम बॅक. ॲक्च्युली मी ब्लॉग मगाशी संपवलेला, पण आता आम्ही इथे लेकजवळ आलो आहे, बंगल्यात आलो आहे आणि द व्ह्यू इज ऑसम. मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते. खूप सुंदर आहे. आणि आता वाजले सकाळचे 6:30. आय विल शो यू द व्ह्यू प्लस बंगलो प्लस इकडचं गार्डन. सगळंच खूप सुंदर. हा बंगलोचा गार्डन आणि लुक ॲट दिस लेक. म्हणजे लेक नाही, हे धरण आहे खरं. उरमोडी धरण असं नाव आहे ह्याचं. अँड जस्ट सी, सकाळ सकाळ आणि ही झाडं. हा हे प्रिमायसेस आहे इकडचं. म्हणजे सी, सकाळ सकाळ काय भारी वाटतंय. व्हेरी ब्युटिफुल. ॲक्च्युली कॅमेरामध्ये ना जस्टिसच होत नाही आहे या धरणाचं, कारण आम्ही संध्याकाळी पण इकडे येऊन बसलेलो, काल संध्याकाळी, परवा संध्याकाळी. अँड इट फील्स सो सरियल आय कांट टेल यू. बट तेच आहे ना, म्हणजे नेचर कितीही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही. तो आता आम्ही निघणार आहे मुंबईसाठी. सो प्रवास कसा होणार आहे, काय होणार आहे तेही मी तुम्हाला दाखवेन. बट ने ऑमलेट ब्रेड ऑर्डर केलेलं. सो हे काय आलं आहे प्राप्ती? ह्याने ऑमलेटच्या मध्ये ब्रेड टाकून दिलं. ओके. सुप्रीत दादाच्या समोर आली ही ब्रेड. ओके. तिला एवढं प्रेमाने का आणून दिलं? आम्हाला असंच सरळ देता ऑमलेट. कारण प्राप्तीने स्पेशली मेन्शन केलेलं की ते असं ब्रेड आणि ऑमलेट ना असं बनवून द्या, त्यामुळे त्यांनी ते दिलं आहे. इट्स गुड. यू शुड ट्राय. ओके. आणि हिचं फोटो सेशन सुरू आहे आणि हे असं
आलेला आहे, आपण ट्राय करूया. जरा वन पीस ट्राय करूया. येस, इट इज नाईस. फायनली आम्ही साताऱ्यातून निघतोय, घरी चाललोय. आय एम व्हेरी 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 हॅपी. आणि सी माय फ्रेंड्स खाना खालो व्हेरी गुड, हेक्टिक, बट वी एन्जॉयड अ लॉट. आणि या ह्या आम्हाला वीकेंडची खूप गरज होती. वीकेंड नाही, हा पूर्ण वीक झाला आणि एंड पण झाला. या सो आता फायनली आम्ही घरी चाललोय. अँड आमच्या गाडीत आम्ही चौघे आहोत आणि सत्या नावाचा एक प्रकार, एक दादा आहे. सत्या म्हणजे आमचा मेकअप दादा आहे. त्याला मस्ती करतो आम्ही, म्हणजे मी करते. अँड बस आता बॅगा इतक्या झाल्या आहेत ना. मी तिथे ठेवते माझी गाडी. It was chocolate ka something. Which was that? Kaju Cadbury burfi. This I want. कंदी पेढा एक छान इथे असतो आणि हे राजपुरोहित इज व्हेरी फेमस. आफ्टरनून. तर आता आम्ही ना फूड कोर्टला पोचलोय, नवीनवाल्या, जे लोणावळा घाट क्रॉस केल्यानंतर आहे बघा, फूड मॉल. इकडे थांबलोय. आता इथे काहीतरी खाऊ आणि मोस्टली मी 3-3:30 पर्यंत घरी, आणि हे दोघे 5च्या आधीच इनफॅक्ट घरी पोचतील. आणि आता ट्रॅव्हल पण खूप अंगावर आलं यार, सिरियसली. खाऊन घेऊ. हो, खाऊन घेऊ. काफी येते भडकता. येस. आणि बस दॅट्स इट. डोकं उठलं आज माझं. आणि बेला दाखव. दिस इज बेला. या चला आता आज जाऊया, बघू काय खायला मिळतं ते. मी आणि प्राप्तीने ना मॅकडॉनल्ड्समध्ये ऑर्डर केलं. ॲक्च्युली गुरुनी पण केलं आहे. आणि आमचा ना नंबर, हां बघू तुझा. माझा आहे 390. माझा आहे 392 आणि गुरुचं 190. हा वेगळा जगा वेगळा केलाय. त्याने वेगळ्या काउंटरवरून ऑर्डर केलेलं. ओके ओके ओके. आणि बेलाने काय ऑर्डर केलंय? सॉफ्ट टी. चलो आता जरा खाऊन घेऊया, खूप भूक लागली आहे. 390. खाना है यहाँ पे. हाँ टेक अवे म्हणालेलीस का? नाही, तिने मनाने केलं टेक अवे. मनाने केला. तिने मनावणे केलं. ॲक्च्युली आमच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली आहे की आमचं जे मील आहे ते पॅक करून दिलं आहे. ते क्रॉस व्लॉगिंग सुरू झालेलं आहे आणि ते मील आम्हाला इथे खायचं आहे. कोणी आम्हाला विचारलंही नाही की टेक अवे आहे की काय, आणि असंच मनाने टेक अवे दिलं आहे. तर आता आम्ही ते ओपन करून घेतो आहे. सो दॅट्स हाव इट इज. प्राप्तीच्या फोनमध्ये बघा. या हे पण ओपन करा. ओके बेबी, ओके. मी हे माझं ऑर्डर घेतलंय, पण जर हे पडलं तर ह्याच्यात तर मी नाही फक्त माझी असणार आहे. कारण मी ब्लॉगिंग करता करता ते जे काय, जर टेबल शोधूया चांगलावाला. गुरु बेसलेरीमध्ये गेला आणि गुरुला काय इथे टेबल आहे. हां, गुरुला मध्येच असं सुचलं की इतकं वाईट झालं आमच्यासोबत. माझा तो स्ट्रॉबेरी शेक पडला आणि हिच्या नादात माझी चप्पल, माझे सॉक्स सगळे, आणि माझं पाय गारटला अक्षरशः. आय एम सॉरी. इट्स ओके. बस टाकली काय गुरुकडे होतो. गुरु तिकडे बसला यार. आधी कळलं असतं तर पडलं नसतं. आपल्या वेळचा बुरा किया. माझं स्ट्रॉबेरी शेक पडलंय, पण आता आहे बघा. दिस इज पेरी पेरी फ्राईज आणि दिस इज माय बर्गर. बट अब मेरा दिल टूट चुका है. एनिवे जाऊ दे, आता काय करू शकतो. गुरुंचा आता बर्गर खाऊन संपवलाच होता आणि गुरु इथे आहे मला कळलं असतं तर माझा स्ट्रॉबेरी शेक पडला नसता. आम्ही तिकडे जाऊन पाडून आलो. मी कसं रिस्पॉन्सिबल आहे तू आम्हाला सांगतोय की मॅगडी कसं डाएट फूड आहे. प्युअर आहे. प्युअर डाएट फूड आहे. कोण जाऊ दे, मी आता ना सांगणार नाही. सांगितलं की तुम्ही किल्ली उडवता. हा तुम्ही फ्रेंच फ्राईज खात असाल. माझी किल्ली माझ्या पप्पा मम्मींकडे आहे. और ये बर्गर खाते हुए रोमांटिसिज्म.